नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण आलो आहोत ठाण्यातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक या कला दालनामध्ये आणि आपण पाहू शकतो अभिनेते दिग्दर्शक केदार शिंदे यांची उपस्थिती आहे। आणि कारण हे तितकं स्पेशल आहे कारण आपण पाहू शकतो या ठिकाणी भक्ती आणि कलेचा अनोखा संगम पाहायला मिळतोय। श्री स्वामी समर्थ महाराजांचं या ठिकाणी आपण पाहिलं तर सुंदर असे चित्र जे आहेत ते प्रदर्शनासाठी आणि विक्रीसाठी या ठिकाणी साकारलेले पाहायला मिळतात। जे चित्रकार जे आहेत रोहित भानुशाली यांच्या कुंचल्यातून हे साकारलेले हे स्वामी समर्थांचे सुंदर असे चित्राचं कलेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि त्या सुंदर अशा या चित्र प्रदर्शनाला दिग्दर्शक केदार शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली आहे, भेट दर्शवली आहे। ते स्वतः देखील स्वामी भक्त आहे। थोड्याच वेळात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, काय सांगाल, ठाण्यामध्ये तुम्ही आला आहात आणि सुंदर असं स्वामींचं चित्र प्रदर्शनाला भेट दिली आहे, तुम्ही स्वतः स्वामी भक्त आहात, काय सांगाल? काही नाही, श्री स्वामी समर्थ। रोहित भानुशाली माझा अत्यंत जवळचा मित्र आणि त्याचं प्रदर्शन म्हणजे एक तर त्याच्या सगळ्या चित्रांचा मी साक्षीदार आहे बऱ्यापैकी। त्याचं चित्र पूर्ण झाल्यानंतर ती गोष्ट तो माझ्या घरी मोबाईलवर पाठवत असतो की ही गोष्ट मी केली। माझ्या घरी पण त्याचं चित्र आहे आणि मला आवडणारी गोष्ट अशी आहे की स्वामींचं या वैरी इकडे या प्लीज या स्वामींचं चित्र रेखाटताना तो ना खूप आपल्या माणसातले स्वामी दाखवत असतो की ते ग्लोरिफाय करून न दाखवता ते अगदी असं वाटत राहतं की ती आपल्या जवळची व्यक्ती आहे आपल्याबरोबर। आणि डोळे, मला रोहितच्या चित्रांची महत्त्वाची गोष्ट वाटते की त्याचे डोळे स्वामींचे जो करतो ना फारच अप्रतिम। मी खूप उत्सुक होतो, त्यामुळे आज गुरुवार छान दिवस सुरू झाला आहे। प्रगट दिन आहे 20 तारखेला। या प्रगट दिनाच्या निमित्ताने हे 4 दिवसांचं प्रदर्शन रोहितनी ठाण्यात भरवलंय। मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही आपला वेळ काढून स्वामींचं दर्शनासाठी आणि इतकी सुंदर पेंटिंग्स बघण्यासाठी इथे तुम्ही या। यातलं कुठलं पेंटिंग तुम्हाला आवडलं तर प्लीज घरी घेऊन जा, कारण काय आहे की यात रोहितचं सर्वस्व आहे आणि ते सर्वस्व जे आहे ते स्वामींनी करवून घेतलेली आहे आणि ती करवून घेतलेली गोष्ट जर तुमच्या भिंतीवर लागली ना तर ती स्वामी कृपाच आहे। थँक्यू। नक्कीच सर, काय सांगाल? सरांनी तर सुंदर माहिती दिलीच आहे। तुमच्या माध्यमातून सुंदर चित्र आणि स्वामी साकारले जातात, तर काय एक भावना आहे आणि आपल्या ठाणेकरांना तुम्ही काय सांगाल? मला तर आता खूप प्रचंड अतिशय आनंद होत आहे की स्वामींचं मी कधीपासून चाललं होतं की प्रदर्शन करायचं, कारण 2014 नंतर खूप गॅप झाला होता। 2014 नंतर आत्ता मी 2026 हे प्रदर्शन करतोय। आनंद होतोय खूप करताना आणि थोडे भाऊक पण झालेला आहात, तर ठाणेकरांना आपल्या काय सांगाल? सुंदर मी ठाणेकरांना आवाहन करतो की त्यांनी प्रचंड संख्येने इथे भेट द्या आणि या प्रदर्शनाचा चांगला आस्वाद घ्या तुम्ही। नक्कीच यासोबत विक्री पण तुम्ही हो प्रदर्शनात जर कोणाला आवडलं असेल तर चित्र विकत घेऊ शकतात। मी पुन्हा एकदा सरांकडे येईल। सर, कलेचा संगम सुंदर असा घालून घातलेला आहे त्यांनी, त्यासोबतच विक्री पण केली जाते, तर एक व्यावसायिक म्हणून एक तुम्ही अशा लघु उद्योजकांना काय आपला महत्त्वाचा संदेश द्याल? काय माहिती ना, स्वामी गोष्ट करून घेत असतात जी परवा दिवशी माझ्याकडे एक मूर्ती आली होती आणि ती मला मूर्ती भेट म्हणून द्यायची होती कोणाला तरी। तर मी ती मूर्ती पुण्यापर्यंत घेऊन गेलो, पण ती व्यक्ती मला भेटली नाही की ज्या व्यक्तीला ती मूर्ती द्यायची होती। ती मूर्ती पुण्यात पासून परत मुंबईपर्यंत माझ्या घरापर्यंत माझ्या गाडीतून परत आली आणि मग अचानक एक दिवस माझ्या मित्राचा कॉल आला आणि त्याला ती तशी मूर्ती हवी होती आणि त्यांनी मला विचारलं अशी मूर्ती मिळेल का रे, होईल का? तर म्हटलं येऊन घेऊन जा घरी। तर ते काय असतं ना, प्रत्येकाच्या नशिबातली ती गोष्ट असते। स्वामींनाच ठरवतात स्वामी की कुठल्या घरी जायचं। तर रोहितने कितीही प्रयत्न केला आणि केदार शिंदेने कितीही प्रयत्न केला तरी ती गोष्ट होत नाही। स्वामी ठरवतात की मला या माणसाच्या घरी जायचं, त्यामुळेच लोकांनी यावं, इथे बघावं। या निमित्ताने एका कलावंताला जर तुम्ही सहकार्य करू शकलात, कारण काय आहे की मदत तो मागणार नाही, इतका स्वाभिमानी तो नक्कीच कलावंत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की इथे येऊन जर त्यांना जी गोष्ट आवडेल आणि स्वामींनी जर मनात आणलं तर ते त्या भक्ताच्या घरी जातील। नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद। आपण पाहू शकतो सध्या या चित्र प्रदर्शनामध्ये आहोत आणि तुम्ही देखील हे आजपासून सुरू झालं असून 16 मार्चपर्यंत हे ठाणेकरांच्या सेवेत असणार आहे। आणि आपण पाहू शकतो भक्ती आणि कलेचा अनोखा असा संगम आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि सुंदर असे स्वामींचे विविध आपल्याला चित्र साकारलेले पाहायला मिळतात। तुम्हाला देखील जर हे घरी घेऊन जायचे असतील तर त्यासाठी सुद्धा इथे पर्याय उपलब्ध आहे, तर तुम्ही देखील नक्कीच वेळात वेळ काढून आजपासून जे सुंदर असं प्रदर्शन सुरू झालेलं आहे ते 16 मार्चपर्यंत असणार आहे, तर नक्की
नक्कीच ठाण्यातील हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे स्मारक कला दालन येथे असलेल्या या सुंदर अशा एक्झिबिशनला तुम्ही भेट द्या आणि या चित्राचा संपूर्ण तुम्ही ही झलक पाहू शकता या लाईव्हच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर या ठिकाणी काही प्रेक्षक वर्ग देखील आहेत, ग्राहक वर्ग देखील आहेत जे या सुंदर अशा एक्झिबिशनला आलेले पाहायला मिळतात. रोहित भानुशाली जे चित्रकार आहेत त्यांच्या या रंगसंगतीने, त्यांच्या या कुंचल्याने श्री स्वामी समर्थांचे सुंदर सुंदर विविध रूपं जे आहेत ते रेखाटले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक भिंतीवर सुंदर असे स्वामींचे वेगवेगळे प्रकारचे आपल्याला आपण पाहू शकतो. या सुंदर या प्रदर्शनाला दिग्दर्शक केदार शिंदे यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे. ते स्वतःही स्वामी भक्त आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये ह्या सुंदर अशा चित्रप्रदर्शनाचा आज उद्घाटन सोहळा पार पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि मोठ्या प्रेक्षक वर्गाच्या आणि रंगप्रेमींच्या उपस्थितीमध्ये आपण पाहू शकतो हे सुंदर असे स्वामींचे जे चित्र आहे ते आपल्याला ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. हे अनोखं असं आपण पाहू शकतो एक्झिबिशन जे आहे ते ठाण्यामध्ये सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते. श्री स्वामी समर्थांचे विविध रूपं, विविध छटा, विविध रंगसंगतीच्या माध्यमातून हे चित्र रेखाटले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. अगदी हुबेहूब स्वामी समोर आहेत की काय असा आभास तुम्हालाही निर्माण होईल. या लाईव्हच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण कलाचित्रीची नगरी जी आहे जी ठाण्यामध्ये अवतरलेली पाहायला मिळते. आपण पाहू शकतो की चित्रकार रोहित भानुशाली यांच्या रंगकलेच्या माध्यमातून त्यांनी आपण पाहिलं तर जसं केदार सरांनी मगाशी सांगितलं की स्वामींचे जे डोळे आहेत ते अगदीच बोलके आणि मनाला भिडणारे आहेत. तर तुम्हालाही चित्रप्रेमी असाल, रंगप्रेमी असाल तर नक्कीच तुम्हाला हे एक्झिबिशन आहे ते नक्कीच आवडण्याजोगं असणार आहे. आपण पाहू शकतो रंगप्रेमी कलारसिकांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकजण या ठिकाणी केदार सरांसोबत फोटो काढण्यासाठी आलेले पाहायला मिळतात आणि त्यांनी देखील आज उपस्थिती लावून या सुंदर अशा चित्रप्रदर्शनाचा आस्वाद घेतलेला आहे. तुम्हाला देखील चित्रप्रदर्शन पाहायचं असेल तर ठाण्यातील श्री हृदय हिंदू सम्राट कला दालन येथे सुरू असलेल्या या चित्र प्रदर्शनाला तुम्ही नक्कीच भेट द्या आणि सुंदर सुंदर चित्र आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहू शकतो काही वर्ग देखील आले. सर काय सांगाल, आज इथे चित्रप्रदर्शनाला भेट दिली आहे, कसा अनुभव आहे? रोहित भानुशाली माझा मित्रच आहे. आम्ही त्याची चित्र बऱ्याच वर्षापासून पाहत आलो आहे, अगदी कॉलेजपासून. नेहमी तो चांगली चित्र काढतो. आजही त्यांनी जे काही इथे चित्र काढलेली आहेत ती अप्रतिम चित्र आहेत. मी ठाणेकरांना आवाहन करेन की सर्वांनी चित्र पाहिलं आहे, जरूर भेट द्यावी. थँक्यू. नक्कीच आपण पाहू शकतो कलारसिक प्रत्येकजण या ठिकाणी चित्रप्रदर्शनाला भेट दिलेली पाहायला मिळते आणि स्वामींचे विविध रूपं, विविध रंगछटा या चित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी साकारलेले पाहायला मिळतात. प्रत्येक आपण जर फ्रेम पाहिली तर ही अगदी नवखी आणि छान रंगसंगतीने तयार केलेली आहे. प्रत्येक फ्रेममध्ये आपण पाहू शकतो स्वामींची जी रूपं आहेत ती अनोखी आणि सुंदर अशी रेखाटली गेलेली पाहायला मिळतात आणि हे रंग प्रदर्शन आहे, जे चित्र प्रदर्शन आहे ते 16 मार्चपर्यंत हे ठाणेकरांच्या सेवेत असणार आहे. तर तुम्हाला देखील यायचं असेल तर नक्कीच व्हिजिट करू शकता. आपल्यासोबत काही प्रेक्षक आहेत. सर काय सांगाल, सुंदर असं प्रदर्शन आहे, ठाणेकरांना आपल्या काय सांगाल? मी ठाण्यातील सर्व जनतेला आणि स्वामी भक्तांना विनंती करतो की रोहित भानुशाली, कारण या डिजिटल युगामध्ये असे प्रतिभावान हरवणारे कलाकार सापडणं दुर्मिळ झालेलं आहे आणि ठाण्यातील जनता सुज्ञ जनता आहे, संस्कृती जपणारी जनता आहे आणि या अशा या कलाकाराच्या पाठीशी ठाण्यातील सर्व स्वामी भक्तांनी जनतेनं पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. कलाकाराला जर आपण कौतुकाची थाप दिली तरच त्याची कला जगासमोर येणार आहे आणि जास्तीत जास्त संख्येनं लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली पाहिजेत. कारण या ठिकाणी असंख्य अशी पोस्टर्स आहेत की जी आपल्याला पाहायला म्हणजे चित्रपट पाहायलाही मिळणार नाहीत, पण त्यांनी त्याच्यामध्ये ते स्वतः स्वामी भक्त असल्यामुळे स्वामी भक्त आणि आर्टिस्ट याचं संमिश्र मिश्रण झाल्यामुळे चांगल्या पद्धतीनं भक्तीच्या याच्यात त्यांनी ते चित्र साकारलेले आहे आणि ठाण्यातील सर्व जनतेनं या ठिकाणी येऊन कलाकार प्रदर्शनात भेट तर दिलीच पाहिजेत, पण जास्तीत जास्त चित्र जी आहेत ती खरेदीही केली पाहिजे जेणेकरून त्या कलाकाराला न्याय पण मिळेल आणि त्याच्या कलेला दाद पण मिळेल. मलाही आल्यानंतर इथं खूपच छान वाटलं. अगदी एक एक चित्रात जिवंतपणा दिसतो आणि ठाणेकरांना माझंही आव्हान आहे की प्रत्येकाने यावं आणि इथले हे सगळी चित्र बघावी आणि जर खरोखरच कलाकाराला एखादा दाद द्यायची असेल तर त्यांना आवडेल ते चित्र त्यांनी नक्की विकत घ्यावं. आपण पाहू
शकतो सुंदर असा प्रतिसाद आपल्याला ठाणेकरांचा पाहायला मिळतोय. हे इथे चित्र प्रदर्शन जरी असलं तरी आपण पाहू शकतो संपूर्ण भक्तिमय असं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळते. एक सुंदर अशी शांतता आणि सुंदर भावना जी आहे ती प्रत्येक आपल्याला या चित्रामध्ये रेखाटलेली आणि समाविष्ट झालेली पाहायला मिळते. तुम्हाला देखील या रंगसंगतीचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच आजपासून सुरू झालेलं हे चित्र प्रदर्शन असून 16 मार्चपर्यंत असणार आहे. रोहित भानुशाली जे चित्रकार आहेत त्यांनी त्यांच्या कुंचल्यातून सुंदर असे स्वामी साकारलेले आहेत. अगदी स्वामी भक्तापासून ते रंगप्रेमीपर्यंत सगळेच जण या ठिकाणी या सुंदर अशा चित्रशैलीचा आस्वाद घेण्यासाठी आलेले पाहायला मिळतात. तुम्ही देखील हे एक्झिबिशन अजिबातच मिस करू नका आणि अशाच अपडेटसाठी पाहत रहा ठाणे लाईव्ह. धन्यवाद.